फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना गुड इव्हिनिंग, नमस्कार. मी डॉक्टर अजय अवचार. आज आपलं परत एकदा 6व्या दिवसाच्या आपल्या प्रोग्राम 7 डेजच्या प्रोग्रामच्या 6व्या दिवसामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर आजचा दिवस कसा गेला तुमचा सर्वांचा? एकदम प्रफुल्लित गेला की काही अडचणी आल्या आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. शेवटी ओके, प्रफुल्लित गेला. ओके, छान. काही अडचण नाही आली. पवन भाऊ आज मला वाटते आले होते, लास्ट मोमेंटला आले होते. चालेल, ओके. जस्ट सेकंड. ठीक आहे. चालेल, तर तुमचा हा रोजचा दिवस अधिक उत्तम उत्तम कसा जाईल, तुम्हाला रोज तुमची एनर्जी लेवल ही रोज कशी वाढत जाईल याकडेच आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकदम आपलं रोजचं जे दैनंदिनी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता त्या गोष्टी सुद्धा तुमच्या व्यवस्थित प्रकारे पार पडतील. आणि तुमचं जे वेट लॉस आहे, फॅट लॉस आहे, हे पण अधिक पद्धतीने कसं व्यवस्थित प्रकारे आपल्याला करता येईल यावर सुद्धा आपल्याला पूर्णतः विचार करायचा आहे. ठीक आहे. हे फक्त वेट लॉस करताना जर आपल्याला खूप थकवा येत असेल किंवा जर आपली एनर्जी जर आपण जर पूर्ण एक्झॉस्ट होत असू तर त्या तसल्या गोष्टींचा काही फायदा नाहीये. आणि आपल्याला कुठल्या आपल्या शरीरावरती हानी न होता या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आजच्या मीटिंगसाठी आपण जो विषय ठेवलेला होता तो म्हणजे आपलं मेटाबॉलिझम हे कसं व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे. आणि व्यवस्थित मेटाबॉलिझम ठेवल्यानंतर त्याचा आपल्या वेट रिडक्शन मध्ये, फॅट रिडक्शन मध्ये आपल्याला कशा पद्धतीने फायदा होतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. मुख्यतः मेटाबॉलिझम म्हणजे काय आणि या मेटाबॉलिझमचा आपल्या फॅट लॉसशी काय संबंध आहे याच्याबद्दल तुम्हाला मी आज सांगणार आहे. ठीक आहे. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर आपल्या शरीराची शरीराग्नी, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये जाठराग्नी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हे कोणत्याही गोष्टी डायजेस्ट करायला, पचवायला, जसं आपलं अन्न शिजवायला आपल्याला अग्नीची म्हणजे आगीची गरज असते. ज्यावेळेस अग्नी असेल, आग असेल तर त्यावेळेसच आपण जेवण बनवू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक अग्नी असतो की ज्यामुळे आपण जे काही अन्न खातो तर त्याचं आपल्या त्या अग्नीद्वारे त्याचं पचन केलं जातं. आणि पचन केल्यानंतर शरीराला आवश्यक जे घटक आहेत ते सर्व आवश्यक घटक आपल्याला त्यातून मिळत असतात. आणि त्यानंतर ते अन्न आपल्या आतड्यांमध्ये जाऊन जे एक्स्ट्राचं जे काही गोष्टी असतात जे आपल्या शरीराला त्याची आवश्यकता नसते ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. जे काही टॉक्झिन्स आहेत ते टॉक्झिन्स सगळे शरीराच्या बाहेर टाकले जातात. तर या दोन गोष्टी व्यवस्थित प्रकारे घडणं अतिशय आवश्यक असतं. तर ज्यांचं वजन वाढत जातं, वजन लवकर कमी होत नाही, त्यामध्ये त्यांच्यामध्ये दोन प्रॉब्लेम्स असतात मुख्यत्वे. एक तर त्यांची अग्नी जशी पाहिजे त्या पद्धतीत तीव्र राहत नाही, त्यामुळे अन्न हे लवकर लवकर अन्न पचत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे आतडे जे असतात ते आतडे कमजोर झाल्यामुळे, कमकुवत झाल्यामुळे जे आपल्या शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत ते टॉक्झिन्स आपल्या शरीराच्या बाहेर काढल्या जात नाहीत. आणि त्याचा अधिक प्रमाणात आपल्या शरीरावरती साईड इफेक्ट होतो. ठीक आहे. तर आपल्या शरीराची जी आंतरिक ऊर्जा आहे, जी शक्ती ज्याला आपण अग्नी सुद्धा म्हणतो, आणि तीच आपलं चरबी जाळण्याचं सुद्धा काम करते. तर यालाच मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. जर मेटाबॉलिझम जर तुमचं खूप चांगलं असेल, वेगवान असेल, तर तुमच्या शरीरातले जे फॅट्स आहेत ते अधिक प्रमाणात जाळल्या जातात. आणि ती जर अग्नी जर तुमची मंद असेल, म्हणजे मेटाबॉलिझम तुमचं मंद असेल, तर तुमचं तेवढ्या प्रमाणात तुमचे फॅट जाळल्या जात नाही आणि शरीरामध्ये अधिक प्रमाणात फॅट्स तयार होतात. आणि जे आपलं वजन आहे ते वजन अधिक प्रमाणात वाढत जातं. तुम्हाला असं वाटलं का कधी की वजन कमी करायला मी सर्व काही गोष्टी करतोय, मेडिसिन घेतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण तरी पण माझं वजन कमीच होत नाही, मी जेवण सुद्धा कमी करते किंवा करतो, पण तरी पण माझं वजन कमीच होत नाही, असं बऱ्याच जणांसोबत होतं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी का होतात? तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे, म्हणजेच तुमचा जो अग्नी आहे तो अग्नी मंद असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. तर काय होतं की जर तुमचा अग्नी मंद असेल तर आपलं शरीर जे असतं तर ते ऊर्जा तेवढी कमी वापरतं, म्हणजे अन्न पचवायला तेवढा जास्त वेळ घेतो. की जसं आपण जर स्लो गॅस जर केला, स्लो गॅसवरती जर आपण जर अन्न शिजवायला जर घेतलं तर त्याला वेळ खूप अधिक जास्त लागतो.
त्यामुळे जर आणि तोच जर गॅस जर आपण जर फास्ट मध्ये जर कधी केला तर ते काम खूप फास्ट मध्ये होतं, लवकर होतं. तर अशीच आपली अग्नी सुद्धा असते. जर तुमचा अग्नी मंद असेल, तीव्र नसेल, तर तुमचं अन्न पचन व्हायला जे मिनिमम एक 3 ते 4 तास लागायला पाहिजे ते त्यापेक्षा अधिक काळ लागतो, म्हणजे 7-7, 8-8 तास लागतात. आणि जर तुमचा अग्नी जर तीव्र असेल, म्हणजे मध्यम स्वरूपाचा असेल, तर त्याला 4 ते 5 तास लागतात. आणि काही जणांचा खूप तीव्र असतो की त्यामध्ये तो 1 ते 2 तासातच त्यांचं जे पूर्ण अन्न आहे ते अन्न सुद्धा पचन होतं. आणि त्यानंतर जर पोटामध्ये जर काही नसेल आपल्या, ते परत त्या अग्नीला शांत करण्यासाठी, तर मग ते आपली चरबी जी आहे ती चरबी वितळवायला सुरुवात करतं. आणि कारण त्याला आपल्या शरीराला एनर्जी देण्यासाठी हे सर्व घटक कारणीभूत असतात. तर त्यासाठी जर अग्नी तीव्र असला तर शरीराला ऊर्जा अधिक प्रमाणात लागत असते. मग ती अतिरिक्तची ऊर्जा कुठून मिळते आपल्याला? जर आपल्या पोटामध्ये जर अन्न असेल तर त्या अन्नातून आपल्याला ती ऊर्जा मिळते. पण जर पोटामध्ये आपल्या जेवण नसलं तर ती ऊर्जा जी आहे, जी अग्नी आहे, ती आपली चरबी वितळवायला सुरुवात करते. आणि त्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याचं काम होत असतं. तर ज्यांचा मेटाबॉलिझम स्लो असतो त्यांना काय होतं, मग सतत थकवा येणं किंवा मग अपचनाचा त्रास होणं, हे असे प्रॉब्लेम त्यांना वाढायला लागतात. आणि त्यामुळे त्यांचं वजन जे आहे ते वजन सुद्धा वाढत जातं. आणि आपण वेट लॉस करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम मिळत नाही. जरी तुम्ही आहारावर नियंत्रण जरी ठेवलं, दिवसातून तुम्ही 1 वेळ किंवा 2 वेळ जरी जेवलात, तरी त्याचा परिणाम होत नाही. कारण मुख्यतः तुमची जी अग्नी आहे ती अग्नीच मंद झालेली असते. आलं लक्षात? की त्याच्यामुळे हे मेटाबॉलिझम कमी होण्यामागची कारण काय असतात? तर आपला चुकीचा आहार आणि आपली हालचाल अतिशय कमी असते. नेहमी करता ज्यांचा बैठा व्यवसाय असतो किंवा बैठं काम असतं, ते फक्त एका जागेवरती जास्त प्रमाणात बसून राहतात आणि चुकीच्या पद्धतीने आहार घेतात. त्यानंतर झोप त्यांची व्यवस्थित राहत नाही. जास्त ताणतणाव बऱ्याच जणांना असतो. ऑफिशियल वर्क असतं किंवा घरातले ताणतणाव असतो. या गोष्टींचा सुद्धा याच्यावरती डायरेक्टली परिणाम होतो. त्याच पद्धतीने शरीरामध्ये पाण्याची कमतरता असणे, म्हणजे शरीर आपण पाणी जर आपण कमी पिलं तर त्यामुळे सुद्धा डायजेशनसाठी योग्य ती प्रॉपरली मदत होत नाही. त्यामुळेही अन्न पचन होण्यासाठी खूप अधिक प्रमाणात वेळ लागत असतो. तर त्यासाठी आपल्याला मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी काय आपला आहार आपला कसा ठेवला पाहिजे, त्यानंतर आपला विहार कसा असला पाहिजे, आपली झोप कशी असली पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल आपण बघणार. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आहेत का? मला नेमकं काय म्हणायचंय, तर अग्नीच्या बद्दल तुम्हाला कळालंय? कळालं असेल तर एकदा हो म्हणा. जर तुम्हाला अजून डीप मध्ये थोडं सांगायचं असेल तर मी अजून तुम्हाला थोडं डीप मध्ये सांगू शकतो. ठीक आहे, हो हो हो. ओके, कळालं, ठीक आहे. तर तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. तुमच्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी शेकोट्या पेटवलेल्या आहेत अगोदर, बरोबर? जर एखादी आपण शेकोटी जर पेटवली, त्यामध्ये जर एकदम वाळलेलं गवत जर आपण जर टाकलं, आलं लक्षात, आणि त्याला जर आपण जर अग्नी जर दिला, म्हणजे आपण जर माचीसची काडी लावून जर ते पेटवलं, तर ते लवकरात लवकर पेटायला लागतं. ठीक आहे, एक अग्नी एक मध्यम स्वरूपाचा तुमचा तयार झालेला आहे. अशा या तयार झालेल्या अग्नीमध्ये जर तुम्ही जर अजून खूप चांगलं वाळलेलं गवत टाकलं, फक्त तुम्ही त्या लाकडावरतीच, तुम्ही वाळलेल्या लाकडावरती फक्त तुम्ही गवत टाकलं, तर काय होईल, ते फास्ट मध्ये एकदम पूर्ण पेटून जाईल आणि पूर्ण त्याची व्यवस्थित त्याची राख तयार होऊन जाईल. पण त्यामध्येच जर तुम्ही ओलं गवत टाकलं तर काय होईल? थोडं गवत टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही येणार. पण जर आपला अग्नी जो आहे, म्हणजे जो जाळ आहे, तो एवढा एवढा जाळ आहे आणि त्याच्यावरती तुम्ही एवढं मोठं ओलं गवत टाकलं, तर काय होतं? तो जाळ जो आहे तो एकदम मंद होऊन जाईल. तो जाळ विझण्यापर्यंत येऊन जाईल किंवा एकदम स्लोली फक्त चालायला लागेल. आणि त्यामुळे काय होतं की जे ते अन्न, जे ते आपण ओलं गवत जे टाकलेले ते पूर्ण जळत पण नाही, ते अग्नी पण विझवायचं काम करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्ध जळलेलं राहतं आणि अर्ध तसंच हिरवच तसंच पद्धतीने राहतं, बरोबर? पहिलं जे आपण टाकलं होतं, जे वाळलेलं गवत पूर्ण टाकलं, त्याचं डायरेक्ट पूर्ण कम्प्लिटली राख जाईल. राख म्हणजे काय? तर आपलं जे काही टॉक्झिन्स आहेत ते सगळे शरीराचे, म्हणजे उत्तम अन्न की जे आपल्या टॉयलेट वाटे आपलं बाहेर काढतो. ठीक आहे, दररोज आपल्या लघवी वाटे, टॉयलेट वाटे आपलं सगळं बाहेर जाते. जी शरीरातली आपली घाण असते ती बाहेर जाते. आणि जर हिरवं गवत जर आपण जर टाकलं तर ते काय होणार? ते तसंच पडून राहणार. ते पेटू शकतो का त्याला आपण? तर अजिबात नाही. त्याची राख होणार आहे का? तर अजिबात नाही. राख म्हणजे आपलं एक्स्ट्रा मटेरियल जे की आपल्याला पाहिजे, पण त्या ओल्या गवतामुळे त्याची राख होत नाही आणि ते तसंच पडून राहणार आणि जाळ सुद्धा त्याने
पूर्णतः विझवलेला असतो. तर हे झाले आपले टॉक्झिन्स. ओके. मग आता हे टॉक्झिन्स जर आपल्याला जर शरीराच्या बाहेर काढायचे असले, जर ते हिरवं गवत पण आपल्याला पेटवायचं असलं, तर मग आपण काय करायचं, त्यावरती रॉकेल टाकायचं. बरोबर. रॉकेल टाकल्याने काय व्हायचं, मग त्याला आग लावली की मग तो आग खूप मोठ्या प्रमाणात आग व्हायचा. मग त्यानंतर ते थोड्याफार प्रमाणात जळून त्याची थोड्याफार काही प्रमाणात राख तयार व्हायची, काही प्रमाणात ते तसंच त्यामध्ये पडून राहतं. आलं लक्षात. तर या पद्धतीने हे जे टॉक्झिन्स आहेत ते शरीरामध्ये साठत जातात. त्याच पद्धतीने जे आपण आहार बोलतो चुकीचा आहार. चुकीचा आहार म्हणजे कसा, की जर तुम्ही ब्रेडचे पदार्थ खाल्ले, मैद्याचे पदार्थ खाल्ले, बरोबर, की तसंच जर तुम्ही जाळामध्ये जर प्लॅस्टिक टाकलं, ठीक आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्या, काही प्लॅस्टिकच्या बॉटल टाकल्या, तर त्या काय होतील, त्या जळतील. पण जळल्यानंतर त्याचे राखीत रूपांतर होणार आहे का त्याचं, तर अजिबात नाही. त्याचा एक प्लॅस्टिकचा एक गोळा तयार होईल आणि तो गोळा एकदा तयार झाला की नंतर तो जळणार नाही, काही होणार नाही. तो तसाच कडक बनून त्या मध्ये शेकोटीमध्ये पडून राहतो. तर तसेच काही टॉक्झिन जे ते अजिबात कधी आपल्या शरीराच्या बाहेर निघत नाहीत, ते तसेच पडून राहतात आणि ते नंतर आपल्या शरीराला जे ते शरीराला त्रासच देतं. ठीक आहे. कळलं आता सगळ्यांना. ठीक आहे. तर तुमचं मेटाबॉलिझम वाढवणारे, म्हणजेच तुमची अग्नी तीव्र करणारे, तुमची अग्नी प्रज्वलित करणारे काही घटक मी तुम्हाला आज सांगणार आहे. काल पण तुम्हाला सांगितलंय मी, आजही त्या पद्धतीने सांगतो परत. जे कारण हे जे सर्व जे फ्रुट्स जे सुपर फूड्स आहेत, हे सगळ्या गोष्टीवरती काम करतात. तुमची एनर्जी लेवल वाढवायला, त्याच पद्धतीने तुमचं फॅट्स कमी करायला, त्याच पद्धतीने तुमचा अग्नी सुद्धा वाढवायला, या सगळ्या गोष्टी तुमच्या मदत करत असतात. तर या सर्व गोष्टींचा आपल्या आहारामध्ये रोज नियमितपणे आपण वापर केल्याच गेला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलंय की लिंबू, शेंदे मीठ आणि आले, काल सांगितलंय तुम्हाला मी. तर हे काय करतं की नैसर्गिक टॉक्झिन्स जे आहेत आपल्या शरीरामधले साचलेले, ते सर्वतः बाहेर काढून टाकण्याचं काम करतं नैसर्गिकरित्या. ठीक आहे. त्यानंतर आवळा आणि तुळस. आवळा आणि तुळस हे आपलं शरीर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. त्याचबरोबर आपली जी प्रतिकार शक्ती आहे, ही प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवण्यासाठी मदत करतात. त्याच पद्धतीने तुम्हाला मी वेगवेगळे सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला आणि सेंद्रिय फळे हे सुद्धा खायला सांगितले होते. ते काय करतात, ते शरीरातले आपले जे फॅट आहे, ते फॅट आपले कमी करण्याचं काम करतात. काल मला 2 जणांनी विचारलं होतं, त्यांची क्वेरी होती मिसाळ साहेबांची आणि शिंदे भाऊंची, की आम्ही जर कडधान्य जास्त प्रमाणात खाल्लं तर पोट फुगण्याचा त्रास होतो. बरोबर. तर जो पोट फुगण्याचा त्रास याच्यामुळे होतो की तुम्ही त्यासोबत फळे आणि हिरवा भाजीपाला म्हणजे याचा सलाद याचा वापर करत नाहीत. तर त्याचा वापर आपण थोडा जास्तीत जास्त प्रमाणात करा. कारण काय असतं की यामध्ये प्रथिनं खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्याचं एक आपल्या शरीरामध्ये आतड्यामध्ये गेल्यानंतर पिष्टमय पदार्थ तयार होतो. तर तो अधिक व्यवस्थित सुटा होण्यासाठी आपल्याला सोबत त्याच्या पाण्याचं प्रमाण जास्त वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत जर तुम्ही फ्रुट्स म्हणजे फळं आणि हिरवा भाजीपाला किंवा सलाद जर तुम्ही जर खाल्ला, तर त्याचं पचन व्हायला, डायजेस्ट व्हायला खूप अधिक प्रमाणात मदत होते. जसं मी बोललो अग्नीचं, तर जे कडधान्य ते कडधान्य पचवायला आपल्या शरीराला तेवढा वेळ जास्त लागत असतो. त्यामुळे आपली भूक पण कमी होत असते. आणि हे सुरुवात करताना थोडं थोड्या प्रमाणापासून सुरुवात करत जायची आणि त्याला थोडं थोडं प्रमाणात आपण वाढवत गेलं पाहिजे. जर एकदम अचानक आपण जास्त प्रमाणात जर खाल्लं, तर त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. बऱ्याच जणांना मग नंतर पोटदुखीचा त्रास सुद्धा व्हायला लागतो. त्यामुळे याचं प्रमाण थोडं थोडं करत आपण वाढवत घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे डायरेक्टली आपण एक तर कच्चे खायला सांगितले, मी तुम्ही कच्चे पण खाऊ शकता. ज्यांना त्रास होत असेल तर त्यांना त्याला थोडं शेंदे मीठ आणि तीळ टाकून त्याला थोडं फ्राय करायचं आणि तसं खायचं. किंवा त्याला मोड आलेली, चांगले मोड आलेली कडधान्य, किमान 1-2 दिवसात चांगले मोड येतात, त्यानंतर त्याला कुकरमध्ये चांगलं थोडं शिजवायचं. ठीक आहे. त्याला वाफलून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते खायचं. त्यामधलं थोडं प्रथिन कमी होतात, पण ते डायजेस्ट व्हायला तुम्हाला सोपं जातं. तर त्या पद्धतीने तुम्ही करा. त्यासोबतच तुम्ही ताक आणि जिरं हे सुद्धा प्यायचं. ताक आणि जिरे, ताक जर तुम्ही जिरे मिरे पूड टाकून जर रोज सकाळच्या जेवणासोबत किंवा जेवणानंतर जर तुम्ही घेतलं, तर त्याने गट जे आहेत आपले म्हणजे आतडे जे आहेत, त्या आतड्यांची हेल्थ सुद्धा सुधारायला लागते आणि पोट फुगण्याचा, अपचनाचा त्रास जो असतो तो सुद्धा अतिशय प्रमाणात कमी होतो. त्या पद्धतीने ओमेगा 3 युक्त ज्या बिया असतात, ज्या मी सांगितलं तुम्हाला, अळशी झालं, चिया झालं, याचं प्रमाण पण आपण वाढवू शकतो. त्याला ओमेगा फॅट्स वाढल्यामुळे ओमेगा 3 ऍसिड जर वाढलं तर त्याने फॅट आपलं डिझॉल्व्ह होण्यासाठी सुद्धा खूप अधिक प्रमाणात मदत होते. त्यानंतर हळद आणि गूळ
तुम्हाला साखर तर शक्यतो कम्प्लिटली बंदच करायची आपल्याला, साखर आपल्याला घ्यायचीच नाहीये. पण तुम्हाला जर गोड जर काही घ्यायचं असलं तर तुम्ही गुळ घेऊ शकता, कारण गुळ काय तर गुळ हा उष्ण आहे आणि आपलं जे पचनक्रिया आहे ते पचनक्रिया सुधारण्यासाठी अधिक प्रमाणात मदत करतं, अपचन सुद्धा होऊ देत नाही. त्याचप्रमाणे हळदीचा सुद्धा आपण योग्य त्या प्रमाणात वापर केला पाहिजे. त्यासोबतच तुम्ही हळदीचा रोज रात्रीला तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही ग्रीन टी आणि लिंबू पाणी याचं जास्तीत जास्त वापर करू शकता, कारण ज्यामुळे शरीराला जे ते नैसर्गिक एक ऊर्जा मिळायला तयार होते. फक्त मी सांगितलं की ग्रीन टी चहा टाक म्हणजे आपलं साखर टाकून अजिबात घ्यायची नाही. ठीक आहे. ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता जेव्हा वाटतं आपल्याला की शरीराला आपल्याला एनर्जी कमी वाटते, एनर्जी एक्झॉस्ट झाल्यासारखी वाटते, तर त्यावेळेस तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा त्यामध्ये लिंबू पाणी किंवा कोमट पाणी आपण जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ शकता. एखाद्या वेळेस मीटिंग चालते. जर एखाद्या वेळेस मीटिंग जर क्लोज जर झाली तर मी परत तुम्हाला लिंक पाठवेन. चालते. हा बोला. कोण बोलतंय बोला. उद्या येऊ का? हा नाही बोला ना. हॅलो. हा ठीक आहे. तर ही डिटॉक्स ड्रिंक कशी तयार करायची आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच. परत एकदा सांगतो, एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये आपण एक अर्धा ते एक लिंबू पिळून टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये थोडासा एक आल्याचा रस म्हणजे अद्रकीचा थोडा रस, थोडा एक गूळ आणि त्यामध्ये 2 चिमूट जिरे, हे जर तुम्ही ड्रिंक जर तयार करून रोज जर पिलात तर त्याने निश्चितच तुमची एनर्जी सुद्धा वाढायला लागते. आपला जो अग्नी तो अग्नी सुद्धा प्रज्वलित होण्याचं काम करतं आणि मेटाबॉलिझम जे ते अधिक प्रमाणात वाढायला लागतं. तर हे झालं आपल्या आहाराच्या विषयी. आता विहार म्हणजे दिनचर्या आपली कशी असली पाहिजे. तर मेटाबॉलिझम तुमचं व्यवस्थित राहण्यासाठी रोज तुम्ही सकाळी 30 मिनिट फास्टमध्ये वॉकिंग करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. वॉकिंग तर रोज आपली झालीच पाहिजे. 30 to 40 मिनिट्स वॉकिंग करायची. त्यानंतर 20 to 30 मिनिट्स आपली जी एक्सरसाइज आहेत एक्सरसाइज करायच्या. एक 20-30 मिनिट एक्सरसाइज सुरुवातीपासून आपण एक 7 दिवस करू शकता. त्यानंतर मग त्यामध्ये एक 5-5 मिनिट रोजच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला कसे वाढवता येईल याचा प्रयत्न करून त्या पद्धतीने आपण एक्सरसाइज वाढवत घेतली पाहिजे. त्यानंतर एक्सरसाइज करून आल्यानंतर मग तुम्ही प्राणायाम आणि श्वसनाचे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत, म्हणजे भ्रामरी प्राणायाम असेल, भस्त्रिका असेल, साधं प्राणायाम असेल, ते तुम्ही डीप ब्रिदिंग असेल, हे जास्तीत जास्त प्रमाणात केलं पाहिजे. हे एक साधारणतः 10 मिनिटं. असं जर तुम्ही रोज स्वतःला 1 ते 1.25 तास जर तुम्ही जर दिला तर त्याने कम्प्लिटली शरीर हे तुमचं रिलॅक्स होतं, डिटॉक्स होतं आणि तुमचं अग्नी सुद्धा व्यवस्थित प्रज्वलित राहतो. जेही तुम्ही खाणार त्याचं व्यवस्थित पचन होणार आणि त्यानंतर तुमचा फॅट जे आहे ते फॅट सुद्धा पचन व्हायला रिड्यूस व्हायला मदत होते. कारण जी आपली एक्स्ट्रा एनर्जी जी लागते आपल्या शरीराला ते आपला आहार पचवल्यानंतर आपल्या फॅट मधून आपल्याला ती एनर्जी मिळत असते. तर ते फॅट तुमचे जे बॅड फॅट आहे वाढलेलं तर ते सर्व कम्प्लीट डिझॉल्व्ह होऊन त्याच्यातून तुम्हाला एनर्जी पण मिळत राहील, त्यामुळे विकनेसही येणार नाही. आणि हा ज्यावेळेस तुमचं कम्प्लिटली फॅट तुमचं जे डिझॉल्व्ह झाल्यानंतरही जर तुम्ही तसंच जर सुरू ठेवलं कंटिन्यू साठी तर त्यावेळेसच मग तुम्हाला थोडं विकनेस वगैरे या गोष्टी वाटू शकतात. तर त्यावेळेस तुम्ही डाएट तुमचा थोडा थोडा डाएट तुमचा वाढवू शकता. म्हणजे त्यातून मग तुमची एनर्जी पण परत वाढायला लागेल आणि बॅड फॅट सुद्धा तुमचं वाढणार नाही. त्यानंतर तुम्ही योगा आणि स्ट्रेचिंग सुद्धा करू शकता. जर आपल्याला सर्व बॉडी आपल्याला स्ट्रिक्ट वाटत असेल झालेलं किंवा तुमचं खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज झाली त्यामुळे तुमचे हातपाय दुखायला लागलेत किंवा काही तर त्यामध्ये स्ट्रेचिंग आणि योगा हे जास्तीत जास्त प्रमाणात खूप फायदेशीर ठरतं. यामुळे काय होतं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं राहतं आणि मेटाबॉलिझम सुद्धा चांगला राहतो. तर त्यासाठी तुम्ही योगा आणि स्ट्रेचिंग सुद्धा अधिक प्रमाणात करू शकता. ठीक आहे. तर त्यामुळे आजपासून एक संकल्प घ्या की मी माझं मेटाबॉलिझम म्हणजेच माझी आंतरिक ऊर्जा सुधारून नैसर्गिक फॅट लॉस करणार आहे. ओके. कारण काय की मेटाबॉलिझम जर तुमचं जर व्यवस्थित जर झालं तर तुम्हाला फॅट लॉस करायला खूप अधिक प्रमाणात त्याचा फायदा होतो आणि अधिक सोपं होतं. आणि सगळ्यात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हे टिकाऊ स्वरूपाचं राहतं. कारण ज्या वेळेस आपण मेडिसिन घेतो किंवा बाकीच्या गोष्टी डाएट करतो फक्त, तर त्याने तेवढं तुमचं वेट लॉस होतं, फॅट लॉस सुद्धा होतं. पण ते कंटिन्यू जर आपल्याला जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जर करायच्या तर आपलं शरीराचं मेटाबॉलिझम हे आपल्याला व्यवस्थित करणं अतिशय आवश्यक असतं. तर त्या पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी सुरळीत करा. आता उद्याचा मी तुम्हाला डाएट प्लॅन पाठवलेला आहे.
उद्याचा आपला 7 डेचा लास्ट डे आहे. त्यानंतर आपण परत 1 ते 2 दिवसामध्ये लगेच जे फक्त खूप इंटरेस्टेड लोक, खूप हायली ऍक्टिव्ह लोक आहेत, यांच्यासाठीच परत फक्त आपण एक 7 डेजचा परत एक वेट लॉस चॅलेंज म्हणून एक प्रोग्राम आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. आता जर कुणाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, तर आपण अनम्यूट करून विचारू शकता. त्या अगोदर सांगतो की आजचा एक्सरसाइजचा आपला 3rd डे होता. त्यामुळे उद्या आपण काय करतो की 3 डेज कंटिन्यू एक्सरसाइज घेतो. 4th डेला परत एक रिलॅक्सेशन सेशन असतं आणि 3 डेज परत कंटिन्यू आपण एक्सरसाइज घेतो. तर उद्याला आपले एक्सरसाइज सेशन नसणार आहे. तर उद्यासाठी तुम्ही प्रत्येकाने, आज जेवढे मीटिंगला हजर आहात, आपण प्रत्येकाने उद्या एक 30 ते 40 मिनिटं कमीत कमी फास्टमध्ये वॉकिंग करण्याचा प्रयत्न करा. शक्य झालं तर ग्राउंडवरून आपण व्हिडिओ टाका, आपला फोटो टाका. हे उद्या सकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही एक फक्त रनिंगला, फास्ट रनिंगला किंवा वॉकिंगला सुरुवात करा आणि उद्याचे फोटो आहेत किंवा व्हिडिओ आपल्याला टाकता येईल ते आपल्या ग्रुपवरती शेअर करा. ओके. अजून आता काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नाकडे वळूयात. बोला. नाहीतर मग कुणाला असतील प्रश्न तर विचारा, नाहीतर मग मी प्रत्येकाला एका एकाला अनम्यूट करून बोलायला सांगेन. विशाल साहेब, काही प्रश्न आहे? आजचे एक्सरसाइज करून कसं वाटलं? दिवस कसा गेला तुमचा? सांगा आजच्या दिवसाबद्दल. दिवस चांगला गेला सर, पण थकवा जास्त आला होता मला आज. थकवा जास्त आला आज, एक्सरसाइज एक्सर्शन जास्त झालं हो होतं का? हो. बर. सकाळच्या एक्सरसाइज मध्ये जास्त एक्झर्शन झालं की दिवसभर एक्झर्शन जास्त झालं? नाही, दिवसभरही झालं आणि बर. सकाळीही झालं. चालेल चालेल, ओके. तर संध्याकाळला काय करा, आज तुम्ही दूध पिऊ शकता. हळद टाकून एक ग्लासभर दूध पिऊन घ्या. ठीक आहे. मग त्याने तुम्हाला शांत हो. झोपे लागेल आणि सर्व एक्झर्शन पण तुमचं एकदम निघून जाईल. डाएट प्लॅन चालू केलाय का तुम्ही? आज आज केला का डाएट प्लॅन तुम्ही? हो सर. केलाय ना डाएट प्लॅन? तुम्ही थोडा जेवढा हो जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे. हो सर. एक्सरसाइज करून छान वाटलं? हो हो सर. चालेल. बऱ्यापैकी सर्व फॅट लॉस होतंय असं वाटतंय का? पोटावरती, मांड्यावरती ताण, प्रेशर आलं होतं का तुमच्या? हो हो, पोटावरती आलं होतं आणि मांड्यांवरती आलं होतं. चालेल, ठीक आहे, ठीक आहे, छान, ओके. अजून काही विचारायचंय? मोकळं वाटायला लागलं आता. मोकळं वाटतंय, ठीक आहे, छान. हो उद्या अजून रिलॅक्स वाटायला लागेल. ठीक आहे. हो. जयश्री मॅडम गेल्यात मला वाटतंय. ठीक आहे. हा, जयश्री मॅडम, तुम्हाला काय विचारायचंय? काही सांगायचंय आजच्या दिवसाबद्दल? हॅलो. हा, बोला मॅडम. हा सर, वैशाली बोलते. हा, बोला बोला. अ, हा सर, मला असं विचारायचं होतं की माझ्या ड्युटी शेड्यूल मुळे ना मला म्हणजे मॉर्निंग टाइम मध्ये नाही जमत हो ना, हो वॉक ना. करायला. तुम्हाला मी तर काय करेल, हं, तुम्हाला मी पर्सनल हं. तुम्हाला डाएट प्लॅन देईल. कारण तुमच्या गाल अच्छा. ब्लॅडरच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला पर्सनल डाएट हो. सुद्धा देईल, पर्सनल एक्सरसाइज पण देईल तुम्हाला. तुम्ही तुमच्या अच्छा वेळेनुसार अच्छा अच्छा. कोणत्या वेळेमध्ये केलं गेलं पाहिजे, कोणत्या तुम्हाला करणं ते हा हा. गरजेचं आहे, त्या पद्धतीने मी हो तुम्हाला सर. सांगेन. एक तर काय, तुमचं नाईट शिफ्ट असल्यामुळे ना, की हा प्रॉब्लेम खूप जास्त हो. प्रमाणात वाढत जातो. तर तुम्हाला त्यामध्ये अच्छा मेडिटेशन अच्छा. पण करणं हे जास्तीत जास्त गरजेचं राहील. ठीक आहे. अच्छा अच्छा. आणि सर ज्याच्याने कसं मग हे वेट जास्त गेन झाल्यामुळे ना अशी पेडल एडिमा पण आहे भरपूर. अच्छा, ओके. खूप नाही, करता दुखतात येईल. पाय. हा. सर्व सर्व गोष्टी क्लिअर अच्छा करता अच्छा. येतील. तुम्ही काय कराल, उद्या एकदा मला तुम्ही हा व्हॉट्सअप सर. तुमचे रिपोर्ट्स वगैरे जे असतील ना, ते रिपोर्ट्स वगैरे पण हो मला सर. कम्प्लीट तुम्ही व्हॉट्सअप करा. तुमच्या उद्याला तुम्ही एकदा वेट चेक करा, सर्व कम्प्लीट साईजेस घेऊन मला पाठवा. त्या पद्धतीने अच्छा तुम्हाला मी अच्छा. पर्सनली सर्व डाएट प्लॅन पाठवेल तुम्हाला. ठीक आहे. बरं सर. हो. हो सर. हो. पर्सनल फक्त तुमच्यासाठी थँक्यू आपण सर. एक वेगळ्या पद्धतीचा डाएट प्लॅन तयार करून पाठवेल तुम्हाला. आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला एक्सरसाइज पण सांगेल. म्हणजे त्याचा तुमच्या हो सर. शरीरावरती बॅड इम्पॅक्ट पण पडणार नाही. ठीक आहे. ओके सर. हो हो. थँक्यू सर. ठीक. आपला 1 मिनिट फक्त राहिलाय. 1 मिनिटानंतर मीटिंग एंड होईल आपली. तर नंदू भाऊ, तुम्हाला काही बोलायचंय? किंवा अनिल भाऊ? हा, बोला. सर, आता माझा फर्स्ट दिवस होता आजचा. हो. आज मी एकदम मस्त बडे फील करतोय सर, काही अडचण नाहीये. चला. त्यानंतर दुपारा मी तुम्हाला येऊन भेटलो सर, तर ते टोंगळ्याचा विषय, हा, तो टोंगळा एकदम क्लिअर झाला, असं एकदम बढिया क्लिअर वाटेल झालं. सर, आता काही अडचण नाही. हो. चला, ओके, छान छान.
एक 3 हो दिवसानंतर धन्यवाद सर. परत या, तुमच्या टोंगळाचा सर्व काही प्रॉब्लेम आपण क्लिअर करू. हो लगे काळजी तुमचे बिलकुल लगे करू मनपूर्वक नका. आभार सर. चालेल चालेल, धन्यवाद. आणि तुम्ही उद्या सकाळी परत एकदा वेट चेक करून घ्या. खरंच आजच्या दिवसामध्ये तुमचं 2 किलो कमी झालं की किती कमी झालंय, मला याची उत्सुकता आहे बरं ते का. आता मी तुम म्हणजे हॉस्पिटलला काटा घेऊन येतो आणि अनिल गुलबी घेऊन येतो सर, म्हणजे आपण तिघाही म्हणून तिथे वेट चेक करून घेऊ डायरेक्ट. चालेल, नाही नाही नाही, काही हरकत नाही. मला आज तुमच्या सगळ्यांना एक सांगावी